नमस्कार. आपण बघितले की कशा प्रकारे 2014 व 2019 मध्ये भारताला कुठलाही विरोधी पक्षनेता नव्हता. त्याचं कारण असं आहे, लोकसभा संख्येच्या 10% म्हणजेच 55 खासदार हवेत. परंतु मागील 2014 मध्येही आणि 2019 मध्येही काँग्रेसकडे पुरेपूर 55 खासदार नव्हते. 2014 मध्ये काँग्रेसकडे 44 व 2019 मध्ये काँग्रेसकडे फक्त 52 खासदार होते. परंतु यावेळी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसकडे 99 जागा आहेत आणि त्यामुळे राहुल गांधींची निवड विरोधी पक्षनेता म्हणून झाली आहे. आणि म्हणून की काय, भारतातील जनतेने 2024च्या निवडणुकीत भक्कम सरकार नव्हे तर भक्कम विरोधी पक्ष निवडून दिला आहे. तर आपण 10 वर्षात जे बघितले नाही अशी बाब आताच्या काही दिवसात बघितली की कशा प्रकारे विरोधी पक्ष वरचढ ठरत आहे. खरी हीच मजा लोकशाहीची असते. लोकशाहीत ही गोष्ट दुर्मिळ नाही की विपक्ष सरकारवरती वरचढ ठरतं. परंतु मागील 10 वर्षात विपक्षाचा आवाज कुठेतरी दबला गेला होता, परंतु आज तो आवाज वरती आलेला दिसतो. अगदी संसदेच्या पहिल्या चर्चेतच राहुल गांधींनी मोदीजींना अग्निवीर या मुद्द्यावर धारेवर धरलं. अग्निवीरवरती बोलताना राहुल गांधी म्हणतात की ज्यावेळी अग्निवीर शहीद होतो त्यावेळी त्याला आपले सरकार शहीद असल्याचा दर्जा देत नाही व त्यासहित पेन्शन व कंपन्सेशन पण देत नाही. त्यावरती रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी विरोध दर्शवला. राजनाथ सिंग यांनी सांगितले की प्रत्येकी शहीद जवानांना 1 करोड रुपये कंपन्सेशन म्हणून मिळतात. ही बाब खोटी असल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटरवरील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. नमस्कार. संसद में अपने भाषण में मैंने कहा सत्य की रक्षा हर धर्म का फाउंडेशन है. जवाब में राजनाथ सिंह जी ने शिवजी के फोटो के सामने पूरे हिंदुस्तान को, देश की सेना को और अग्निवीरों को कॉम्पनसेशन के बारे में झूठ बोला. मैंने अपने भाषण में कहा था, मेरी बात मत सुनिए, उनकी बात भी मत सुनिए, अग्निवीर के परिवारों की बात सुनिए. कोई सहूलत नहीं मिली ना सेंट्रल गवर्नमेंट, पंजाब सरकार ने दी हमें, चलो जो भी है बनता हक, तो सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ नहीं दिया हमें. बोलते आएंगे पैसे, इलेक्शन आ रहा है, वो आ रहा है, ना जाने कब आएगा. शहीद अजय सिंह जी के पिता ने मेरे और रक्षा मंत्री के भाषण सुनने के बाद ये बयान दिया है. जो राजनाथ ने कल बयान दिता कि 1 करोड़ रुपए का शहीद परिवार को भेज चुके हैं, सानू कोई मैसेज नहीं, ना कोई पैसा आया आज तक. राहुल गांधी बहुत आवाज उठा रहा, सदन में बैठा दामा कर रहा भी शहीदों के परिवारों को इन्हों की बनती जो सहूलत मिलनी चाहिए, अग्निवीर योजना बंद होनी चाहिए, रेगुलर भर्ती होनी चाहिए. रक्षा मंत्री जी ने संसद में शहीद अजय सिंह जी के परिवार से, अग्निवीरों से, सेना से और देश के युवाओं से झूठ बोला है. रक्षा मंत्री जी, आप इन सब से माफी मांगिए. डरो मत, डराओ मत, सत्यमेव जयते. आणखीन राहुल गांधींनी MSPच्या मुद्द्यावरतीही सरकारला जेरीस आणले. त्यासहित मणिपूर, नीट घोटाळ्यासंबंधीच्या मुद्द्यावरतीही धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरतीही राहुल गांधींनी भाष्य केलं. या अभिभाषणातून त्यांनी वेगवेगळ्या धर्माच्या देवी देवतांचे फोटो दाखवून ते कशा प्रकारे अभय मुद्रा दर्शवतात, ही मुद्रा शांततेचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. व त्यासहित त्यांनी असेही सांगितले की कशा प्रकारे भाजपा ही कायम हिंसा करण्याचा प्रयत्न करते व असत्य बोलते. असे बोलून त्यांनी सरकारला डिवचलं. जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य. आप हिंदू हो ही नहीं. हिंदू धर्म में साफ लिखा है, सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए. अहिंसा हमारा प्रतीक है. अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा. परंतु पुढे जाऊन नरेंद्र मोदींनी असे दाखवण्याचा प्रयत्न केला
की राहुल गांधी हे संपूर्ण हिंदूंना हिंसक म्हणत आहे. ये विषय बहुत गंभीर है. पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है. त्यानंतर राहुल गांधी म्हटले की भाजपा RSS हा हिंदू समाज नाही आहे. मी तुम्हाला हिंसक म्हटलं आहे. नहीं 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 नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है. बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है. RSS पूरा हिंदू समाज नहीं है. परंतु ही बाब संसदेच्या पटलावरून काढून घेतली. यावरती राहुल गांधींनी माननीय अध्यक्षांना पत्र देखील लिहिले की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या पत्राद्वारे केले. अगदी दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावरती दगडफेकी झाली. जणू काही राहुल गांधी भाजपाला हिंसक म्हटले ते सत्यच असावे. राहुल गांधी एवढ्यावरतीच नाही थांबले. त्यांनी माईक व कॅमेरा कंट्रोलवरती कोणाचं नियंत्रण आहे असे अध्यक्षांना विचारले. ज्यावेळी अध्यक्ष निवडून गेलते त्यावेळी त्यांना अध्यक्ष खुर्चीवरती बसवण्याआधी केलेल्या नमस्कारावरतीही राहुल गांधींनी टीका केली. अध्यक्ष नरेंद्र मोदींसमोर झुकून नमस्कार करतात व राहुल गांधी ज्यावेळी नमस्कार करत होते त्यावेळी सरळ उभा राहून नमस्कार केला. यावरती देखील अध्यक्षांनी असे सांगितले की हे त्यांचे संस्कार आहेत. परंतु राहुल गांधी म्हटले की ही संवैधानिक जागा आहे. या ठिकाणी सभागृहात सर्वात वरिष्ठ आपणच आहात. आपण कोणाही पुढे झुकले नाही पाहिजे. आपण पक्षपाती नसलं पाहिजे. तर आता आपण बघू की कशा प्रकारे विरोधी पक्ष हा सरकारला टीकेच्या धारेवरती धरतो. तोपर्यंत धन्यवाद.